नमस्कार मित्रमैत्रिणींनो, प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं अश्विनीज मधुरवाणी या चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण ठरलं तर मग या मालिकेचा ट्विस्ट जो आहे तो आपण या भागामध्ये या चॅनलवरती पाहत असतो. तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ठरलं तर मग या मालिकेतील धमाकेदार ट्विस्ट. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. तर तुम्ही पाहत असाल की इथं सायली जी आहे ती अर्जुनला बोलण्यासाठी आलेली आहे आणि अर्जुन मात्र फार तिच्यावर चिडलेला आहे, कारण तो म्हणतो जर तुला अस्मिताबद्दल माझ्याशी काही बोलायचं असेल तर मी त्याबद्दल काहीही बोलण्यात इंटरेस्ट नाही. त्यावर सायली जी आहे ती म्हणते की मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही आणि जाऊ द्या, आपण ते विषय सोडा, आपण राऊंड मारूयात असं म्हटल्यावर ती म्हणते माझा राईट हँड आणि तुमचा देखील राईटच हँड आणि माझा लेफ्ट तर तुमचा देखील लेफ्टच हँड असा द्या आणि असंच पकडून चालायचं. तो म्हणतो की असं शक्य नाही आहे. ती म्हणती नाही असंच चालायचं. मग असं चालताना ते 1-2 राऊंड मारतात आणि त्यात अर्जुनचा पाय अडखळतो. त्यावेळेस तो म्हणतो काय अगं बायको, असं शक्य नाही आहे. जर तुझा राईट हँड असेल तर माझा लेफ्ट पाहिजे आणि माझा लेफ्ट असेल तर तुझा राईटच पाहिजे. ती म्हणते मग आता कसं, हेच मला तुम्हाला समजवायचं आहे. तर जर दोघांचा वेगवेगळा हात असेल तर समतोल राखला जाईल आणि तेव्हाच आपला बॅलन्स जो आहे तो राखला जाईल. मग अस्मिता ताईच्या बाबतीतही तुम्ही हेच करा. त्या सध्या चिडलेल्या आहेत तर तुम्ही शांततेने घ्या, म्हणजे असंच अपोजिट राहून तुम्ही तुमचा समतोल सांभाळा. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की खरंच चुकलं माझं बायको आणि मी काल एवढी चिडचिड करायला नको होती आणि आता उद्यापासून मी एवढी चिडचिड करणार नाही आणि मी थोडंसं शांत राहण्याचा प्रयत्न करेन असं म्हटल्यावर मग ती म्हणते की बरं, काल कोर्टामध्ये तुम्ही महिपतला ते फोटोबद्दल एवढं काय सांगितलं की तो खूपच घाबरला होता. म्हणजे तुमच्याकडे नेमके कसले फोटो होते यावेळेस? अर्जुन जो आहे तो शांत बसतो आणि म्हणतो काही नाही ग. त्यावेळेस ती खूपच प्रश्न विचारायला लागते. तेव्हा अर्जुन म्हणतो की माय लॉर्ड, मी इथे आल्याबरोबर माझी बायको जी आहे ती अतिशय प्रश्नावर प्रश्न मला विचारत आहे, त्यामुळे तिला तुम्ही काहीतरी शिक्षा ठोठावी अशी मी कोर्टाला मागणी करतो असं म्हटल्यावर मग सायलीच्या चेहऱ्यावर स्माईल येतं आणि ती म्हणते चला खाली जाऊयात आणि ती अर्जुनच्या हाताला पकडते आणि ते दोघे खाली जातात. तेव्हा इकडे सगळेजण बसलेले असतात आणि चैतन्य जो आहे तो म्हणतो वा, आज कसलं भारी जेवण झालं, खरंच खूप पोट भरून मी आज जेवलेलो आहे. आज काय भाजी वगैरे कसली सुंदर झाली होती. आज खूप दिवसांनी असं खूप पोटभर जेवलेलं सारखं वाटतं ना. आता माझी काहीच करण्याची इच्छा नाही, मी फक्त निवांत झोपणार आहे असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो की ती भाजी कशाची होती? भाजी खूप छान झाली होती. त्यावेळेस सायली म्हणते की ओळखा बरं तुम्ही ती भाजी कशाची असेल. त्यावेळेस तो म्हणतो आय एम गिव्ह अप, मी नाही ओळखू शकत. पूर्णाजी सांग ती भाजी कशाची होती. त्यावेळेस सायली म्हणते की तुम्ही सकाळी ज्याला लाकूड म्हणलं त्याच लाकडाची ही भाजी होती. आणि मग त्यावेळेस तो म्हणतो काय सुरणाची भाजी होती. त्यावेळेस सगळे जोरजोरात हसायला लागतात आणि पूर्णाजी देखील जोरात हसायला लागते. तेवढ्यात तन्वी आहे ती तिथे येते आणि तन्वीला बघून सगळ्यांचे चेहरे पडतात. त्यावेळेस तन्वी आतमध्ये आल्यानंतर मग पूर्णाजी तन्वीला म्हणते काय ग, कोर्टातून डायरेक्ट घरी यायचं तर कुठं हुंदडायला गेली होतीस. त्यावेळेस आणि शॉपिंग पण झालेली दिसते तुझी असं म्हटल्यावर मग अश्विन जो आहे तो म्हणतो की नाही अगं पूर्णाजी, ती सकाळी मंदिरात गेली होती. आणि असं म्हटल्यानंतर ती म्हणते हो, मी मंदिरात गेले होते आणि तुमच्या सर्वांसाठी मी प्रसाद आणलाय. मी देवीकडे साकडं घातलं होतं की आमच्या तिघांमध्ये ज्यांनी तूट पाडली किंवा इतक्या वर्ष आम्हाला तिघांना एकत्र ठेवलं नाही, जो कोणी असेल त्याला शिक्षा व्हावी आणि आज नागराजला अटक झाली आहे. त्यामुळं मी देवीकडे केलेला जो नवस आहे तो फेडायला गेले होते. हे काय, मी तुमच्या सर्वांसाठी प्रसाद घेऊन आले असं म्हणून ती प्रसादाचा हात जो आहे तो समोर करते. त्यावेळेस कल्पना जी आहे ती म्हणते की काय तन्वी मंदिरात गेली होती, कुठं काय कुठून दिवस उगवला आणि चक्क ती मंदिरात गेली असं म्हटल्यावर ती म्हणते नाही, मी खरंच मंदिरात गेले होते, सर्वांसाठी प्रसाद आणलाय. आणि ती अर्जुनला आणि सायलीला उठायला सांगते प्लीज, मी तुमच्यासाठी काही केलं नाही आणि तुम्हाला थँक्यू म्हणण्यासाठी मी तुमच्यासाठी काहीतरी आणलंय, प्लीज तेवढं घ्या असं म्हटल्यानंतर मात्र रविराजला राग हा अनावर होतो आणि तो उठतो आणि म्हणते काय ग तुझे नाटके चाललेत आणि तू कितीही बदलल्याचं नाटक केलंस आणि कितीही काही करण्याचा आव आणलास तरीही माझा तुझ्यावर विश्वास कधीच बसणार नाही की तू खरंच बदलली आहेस आणि तू माझ्या मुलगी म्हणण्याच्या लायकीची आहेस.
त्यावेळेस तन्वी जी आहे ती चेहरा पाडून बसते आणि ती म्हणते की मी तुमची मुलगी नाही आहे का. त्यावेळेस बाबा जे आहेत म्हणजे रविराज आहेत ते म्हणतात की माझ्या मुलीची जागा मी कायमस्वरूपीची सायलीला देऊन टाकली आणि खरंच जर तुला वाटत असेल की आपला जो मेन गुन्हेगार आहे त्याला शिक्षा व्हावी तर मग तू आत्तापर्यंत मदत का बरं केली नाही सांग मला. फक्त ही मदत जी आहे अर्जुनला ती सायलीनंच केली. त्यावेळेस ती म्हणते की बाबा मदत सायलीच करणार कारण अर्जुन हा तिचा नवरा आहे ती त्याची बायको आहे मग शेवटी बायकोच मदत करणार ना. असं म्हटल्यावर रविराज म्हणतो तरीसुद्धा मग तू तुझ्या आईबाबांसाठी का नाही मदत केली. आम्ही तर तुझे आईबाबा होतो ना मग तू आमच्यासाठी का नाही मदत केली. त्यावेळेस ती म्हणते नाही बाबा मी पण खूप मदत करण्याचा प्रयत्न केला आणि ती म्हणते की बाबा तुम्ही माझा जो हक्क आहे तो सायलीला देऊन टाकलाय पण एक दिवस मी माझ्या कष्टाने माझा हक्क माझा अधिकार जो आहे माझी जागा जी आहे ती मी मिळवूनच दाखवेल आणि तेव्हा तुम्ही सायलीला बाजूला करताना आणि मला जवळ करताना तुमची मुलगी म्हणून तुम्ही मला हक्काने जवळ घ्याल ही माझी गॅरंटी आहे आणि आजपासून मी सुधारले आणि माझ्या कष्टाने माझ्या वागण्याने मी तुम्हाला जवळ करेल हा माझा तुम्हाला शब्द आहे. असं म्हणून ती तिथून निघून जाते आणि ती गेल्यानंतर तिचा नवरा म्हणजे अश्विन जो आहे तोही तिच्या पाठोपाठ निघून जातो. ते गेल्यानंतर मग रविराज म्हणतात की ही मुलगी कधीच बदलणार नाही याच्यावर माझा ठाम विश्वास आहे परंतु ही जी नाटके आहेत तिचा जो खोटारडेपणा आहे हा ती सतत का बरं करत असेल याच्या विषयावर सगळेजण चर्चा करत असतात. आणि इकडे आता नंतर दुसरीकडे मात्र अर्जुन आणि सायली जी त्यांच्या बेडरूममध्ये गेल्यानंतर सायली ही अर्जुनला म्हणते की खरंच तन्वी बदलली असेल का हो आणि तन्वीचाच तिच्या डोक्यात विचार चालू असतो आणि अर्जुनच्या डोक्यात मात्र दुसरंच काहीतरी चालू असतं आणि ती अर्जुनला दाखवते की तन्वीनं हे आणले ते आणले पण मला ना तिच्यावर विश्वासच बसत नाही की तन्वीनं खरंच आपल्यासाठी काहीतरी आणलं असेल आणि ती अर्जुनला दाखवते. अर्जुन मात्र काहीतरी चिंतेतच असतो. मग ती त्याला विचारते की काय हो कसला विचार करताय. त्यावेळेस तो म्हणतो की नागराज असं का म्हटलं असेल की तुमच्याच घरात एक तुमची प्रिय जे कुटुंब आहे त्याला कोणतरी तुमचे पोखरून काढणार आहे आणि तुमचं कुटुंब बर्बाद करणार आहे याच विषयावर तो मात्र सतत विचार करत असतो. त्यावेळेस सायली पण म्हणते की हां मला हेच कळत नाही की ते असं काय म्हणले असतील मै सभा वगैरे हे असे शब्द त्यांनी का वापरले असतील आणि म्हणजे कोणतं असं सत्य असेल की जे आपल्या घराला पोखरून काढेल. त्यावेळेस अर्जुन म्हणतो हेच तर मला कळत नाही आणि हे माहीत होण्यासाठी फक्त एकच व्यक्ती आहे तो म्हणजे महिपत आणि महिपतकडे आपल्याला जायला पाहिजे. असं म्हटल्यानंतर सायली म्हणते ठीक आहे मी पण येते आणि सायलीने मी पण येते म्हटल्यानंतर अर्जुनला टेन्शन येतं कारण महिपत जर साक्षीबद्दल जी डील केली होती ती जर तिला सांगितली तर ते तिला आवडणार नाही असं त्यामुळेच ते जरा टेन्शनमध्ये येतो. आता इकडे सकाळ झाल्यानंतर सायली जी आहे ती उशीला कवर घालत असते. ती म्हणते अहो तुम्हाला माहिती आहे का मागच्या वेळेस या उशीचं कवर त्या उशीला घातलं आणि ते वेगळंच काहीतरी दिसत होतं आणि त्यामुळे मलाच हसायला आलं. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो की बायको किती छोट्या छोट्या गोष्टी तुला मला सांगायच्या असतात ग. त्यावेळेस ती म्हणते की हो आहो प्रत्येक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते आणि सांगायलाच पाहिजे कारण नवरा बायकोच्या नात्यात प्रत्येक गोष्ट ही एकमेकांना शेअर केली पाहिजे. असं म्हटल्यानंतर मग अर्जुनच्या डोक्यात विचार चालू होतं की बायको मी खूप मोठी गोष्ट तुझ्यापासून लपवतो आहे परंतु ती गोष्ट जर तुला कळली असती तर तू मला साथ दिली नसती आणि ही डील तुला मान्य झाली नसती किंवा तुला आवडली नसती. आणि परत ती म्हणते की काय हो तुम्ही म्हणाला होतात ना आपल्याला महिपतकडे जायचे मग आपण जाऊयात असं ती म्हणते. आता दुसरीकडे मात्र सचिन हा इथे सतत सॅमला म्हणजे साक्षीला कॉल करत असतो आणि तिचा कॉल मात्र सतत बंद येतो आणि तो सतत ट्राय करत असतो. तेवढ्यात अस्मिता जी आहे ती अस्मिता तिथे येते आणि म्हणते सचिन चल ना ब्रेकफास्ट करायला जाऊयात. त्यावेळेस तो म्हणतो की नाही अगं मी नाही येत तू एक काम कर ना तू माझ्यासाठी ब्रेकफास्ट वरतीच आणून दे आणि तू सर्वांच्या बरोबर बसून खाली जेव. त्यावेळेस ती म्हणते नाही नको चल ना अरे. त्यावेळेस तो म्हणतो की नाही नको उगाच जेवताना माझ्यामुळे वादावाद नको म्हणून प्लीज नको तू जा ना तू जा आणि माझ्यासाठी प्लीज नाश्ता वरती घेऊन येशील का असं तो म्हणतो. त्यावेळेस ती म्हणते बरं ठीक आहे मी जाते आणि नाश्ता घेऊन येते आणि असं म्हणून ती खाली निघून जाते आणि खाली ब्रेकफास्ट करण्यासाठी आई बाबा म्हणजे अस्मिताचे आई बाबा आणि अर्जुन आणि सायली जे आहे ते तिथे बसलेले असतात आणि अस्मिता खाली येते आणि
ती म्हणते की काय कल्पना म्हणते की काय अगं अस्मिता किती हुशार, वेळेवर नाश्ता करत जा. त्यावेळेस ती काहीच बोलत नाही आणि रागामध्ये असते आणि ती म्हणते प्लीज माझ्यासाठी 2 प्लेट बनवशील का. त्यावेळेस ते बाबा जे आहेत, अस्मिताचे बाबा आहेत, ते म्हणतात म्हणजे तुला आमच्याबरोबर नाश्ता करायचा नाही आहे. यावेळेस ती म्हणते की नाही, कारण मला सचिनबरोबर नाश्ता करायचा आहे, कारण तो इथे आला तर काही लोकांना आवडणार नाही. म्हणजे ती अर्जुनकडे पाहते आणि त्या असं म्हणते की ह्या लोकांना आवडणार नाही. त्यावेळेस ती तो नाश्ता वरती घेऊन जाते आणि अर्जुन नंतर चिडचिड करायला लागतो आणि तो म्हणतो की अस्मितालाच काम वगैरे सांगतोय, तो त्याच्या घरी का जात नाही. असं म्हटल्यावर सायली म्हणते मी तुम्हाला रात्रीच समजावून सांगितलं आणि तुम्ही रात्री मला बोललात की मी आजपासून अजिबात चिडचिड करणार नाही, मग परत चिडचिड कशासाठी करताय. असं म्हटल्यावर तो परत शांत होतो आणि मग सायली म्हणते की आई मी भाजी वगैरे कट करून ठेवली आणि फक्त फोडणीला घालायला तेवढी आपल्या मेडला सांगा, तोपर्यंत मी बाहेर जाऊन येते. असं म्हटल्यावर अर्जुन म्हणतो नाही अगं बायको तू कशाला बाहेर येतेस. त्यावेळेस ती म्हणते काय तुम्ही सतत तू नको मी हेच ऐकते, म्हणजे तुम्हाला मला घेऊन जायचं नाही आहे का. असं म्हटल्यावर तो म्हणतो नाही अगं बायको तसं काही नाही, बरं चल. असं म्हणून ते दोघेही घराबाहेर पडतात. आता इकडे दुसरीकडे तन्वी जी आहे ती आरशात बघून एकटीच विचार करत असते. त्यावेळेस अश्विन तिथे येतो आणि अश्विन तिला म्हणतो की काय ग तन्वी कसला डोक्यात विचार चालू आहे, मला समजेल का. त्यावेळेस ती म्हणते की काही नाही रे अश्विन, माझ्या डोक्यात दुसरा काय विचार असणार आहे आणि माझ्या डोक्यात जो विचार आहे तो तुला सहजच कळतोच की. आणि आत्ता सध्या खरं सांगायचं झालं तर माझ्या डोक्यात आईबाबांचा विचार आहे रे. त्यावेळेस अश्विन म्हणतो की म्हणजे ते तर तुझा विचार करत नाहीत, मग तू काय त्यांचा विचार करताय. त्यावेळेस ती म्हणते की तेच की, मग ते तर माझा विचार करत नाहीत म्हणून तर सतत माझ्या डोक्यात त्यांचा विचार येतो ना. आणि असं म्हटल्यावरती म्हणते होईल रे सर्व ठीक आणि मी आता परत देवीकडं साकडं घालणार आहे. असं म्हणून ती म्हणते की जाते आणि मी लगेच मंदिरात जाऊन येते आणि तिथं गेल्यावर थोडं मला शांतही वाटतं रे आणि बरं वाटतं मंदिरात गेल्यावर, जाऊ का मी. असं म्हणून अश्विनला सांगून तन्वी तिथून निघून जाते. आणि अश्विन आता म्हणतो खरंच तन्वी खूप बदलली आहे, खूप चांगली गोष्ट आहे, आता सगळ्यांनी देखील तिला माफ करायला पाहिजे. असं म्हटल्यानंतर इकडे सचिन जो आहे तो त्या सॅमला म्हणजे साक्षीला फोन करत असतो सतत आणि आता रिंग वाजायला लागते, त्यामुळे थोडासा धीर वाटतो त्याला आणि तो म्हणतो नशीब आता कमीत कमी रिंग तर व्हायला लागली आणि फोनही उचलेल. असं म्हणताच तो म्हणतो काय झालं ही तरी का बरं ताण देते आणि फोन उचलत नाही. हे जे शब्द आहेत ते अस्मिता ऐकते आणि त्यावर अस्मिता म्हणते की सचिन असं काय म्हणतोयस, कोण आहे रे. त्यावेळेस तो म्हणतो की काय नाही अगं ते बघ ना सतत त्या कॅनडाचे कॉल येत आहेत. त्यावेळेस ती म्हणते की तू म्हटलायस ही का असं करते का कॉल घेत नाही. असं म्हटल्यावर तो म्हणतो हो अगं ती बॉस ग माझी खूप त्रास देते आणि असं म्हणून तो विषयाची टाळाटाळ करतो आणि म्हणतो हे काय तू 2 प्लेट कसं काय आणलास. त्यावेळेस ती म्हणते की तू एकटावरती ब्रेकफास्ट नाश्ता करणार आणि मी तुला सोडून खाली नाश्ता करायचं का, असं मला नाही बाबा आवडणार. असं म्हणून ते दोघेजणही वरती नाश्ता करत बसतात. आता इकडे दुसरीकडे तन्वी ही अश्विनला खोटं सांगून नागराजला भेटायला आलेली असते. त्यावेळेस ती म्हणते नागराज काका असं करून 2-3 वेळा ती नागराजला आवाज देते. त्यावेळेस तो काहीच बोलत नाही आणि नंतर परत उठतो आणि म्हणतो की त्यावेळेस तन्वी म्हणते की काका अरे तुम्हाला सोडण्यासाठी मी खूप प्रयत्न केले आणि तुम्ही जेलमध्ये जावं अशी माझी अजिबात इच्छा नव्हती आणि मी तुम्हाला जेलमध्ये टाकल्यामुळे मी कोर्टापासून घरापर्यंत जाऊस तर कंटिन्यू रडत होते, खरंच अरे तुला खोटं वाटत असेल. त्यावेळेस ते जोरात रागाने उठतात आणि म्हणतात की मी जर बाहेर असतो ना तुझा नरडे दाबून जीव घेतला असता आणि तुझी बॉडी देखील लपवली नसती. जर कोणी मला विचारलं असतं तर मी अभिमानाने सांगितलं असतं की या खूप नीच बाईचा मी जीव घेतला आहे. असं म्हटल्यावर तन्वी ही नागराजला खूप घाबरते आणि म्हणते नागराज काका मीच तुमची मदत करणार आहे, आता तुमच्या बाजूने घरातलं कोणी देखील नाही आहे पण मी एकटीच तुमच्या बाजूने आहे आणि मी तुमची मदत करणार आहे. इकडे दुसरीकडे मात्र अर्जुन आणि सायली जे आहे ते महिपतला भेटण्यासाठी येतात आणि सायली म्हणते की महिपत नागराजला असं काहीतरी माहिती आहे आमच्या घरातलं सत्य, ते जर तुला माहीत असेल तर तू आत्ताची आत्ता आम्हाला सांग. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की महिपत तुला देखील सांगायलाच पाहिजे आणि मग महिपत मनात विचार करतो की हिला साक्षीबद्दलचं सत्य माहिती असेल का नाही. आणि सायली म्हणते की जर साक्षीच्या आत्म्याला शांतता भेटावी अशी वाटत असेल तर सर्व गुन्हे तू कबूल कर. असं म्हटल्यावर मग महिपतला माहीत होतं की
सायलीला साक्षीबद्दल काही देखील माहीत नाही आणि तो अर्जुनला मग खुणावतो. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की खुणावून त्याला सांगतो की तू आत्ताच सगळ्या प्रश्नाची उत्तरे दे. आता इकडे दुसरीकडे तन्वी ही नागराजशी बोलत असते आणि नागराज म्हणतो की तुला 1 महिन्याची मी मुदत देतो, जर या महिन्यात तुम्हाला बेल मिळून दिली नाहीस तर मी तुझं काही खरं ठेवणार नाही आणि सर्व सत्य जे आहे ते सांगून टाकेल. आता इकडे सायली ही महिपतला गुन्हे कबूल करण्यासाठी धमकी देते. त्यावेळेस महिपत म्हणतो की सुभेदार साहेब, मी ऐकलं होतं की तुमची बायको कमी शिकलेली आहे, परंतु तुमची बायको जरी कमी शिकलेली असेल तरी दामिनी देशमुखच्या बुद्धी तल्लीन आहे, अतिशय चाकूसारखी धारदार आहे, कोणी येईल पुढे त्याला कापून टाकेल. असं म्हटल्यावर ते परत तो म्हणतो की वहिनी, तुम्हाला वेळ आल्यावर सर्व काही कळल आणि ते सत्य जे आहे ते तुमच्याच घरात आहे, त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर कळल. तुम्ही आता अंधारात चालताय, पण एक दिवस उजेड तुमच्या वाट्याला येईलच आणि मग तेव्हा सर्व काही सत्य तुम्हाला कळेल. आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की नागराजने तन्वीला धमकी दिल्यानंतर तन्वी ही नेमकं काय करते आणि अर्जुन आणि सायली हे नागराजला जाऊन विचारल्यानंतर नागराज त्यांना काय उत्तर देतो हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.